नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून कोफ्ते व मलाई कोफ्ता करी। एकदम साधी सिंपल रेसिपी आणि तेवढीच चवदार आणि पौष्टिक अशी होणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा भोपळा घेतलाय किंवा दुधी भोपळा म्हणू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची वरची साल अशी काढून घ्यायची आहे। संपूर्ण आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची। बघा अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहे। आता तुम्ही असा संपूर्ण भोपळा सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा घेतला ना तर 3 जणांना आरामात ही करी पुरते। तर या ठिकाणी मी अर्धा भोपळा किसून घेते, बघू शकता। दुधी भोपळा म्हणा तरी चालेल, कारण मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्या भोपळ्याला भोपळा असं म्हटले होते तेव्हा खूप साऱ्या कमेंट आल्या की हा भोपळा नाही हा दुधी आहे म्हणून। तर किसून घ्यायचा, त्याचं पाणी पिळून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। सोबतच चवीप्रमाणे मीठ सुद्धा घाला। भोपळ्याचं पाणी नक्की पिळून घ्या, कारण ते जास्त पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं ना तर ते एकदम पातळसर होऊ शकतं। आता पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे। ही घरगुती धने पावडर आहे, त्याचा रेसिपीचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्याची लिंक खाली देते, तिथे जाऊन बघू शकता। अर्धा चमचा लाल तिखट, सोबतच पाव चमचा असा हातावरती कुस्करून ओवा घातलाय, म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ला ना तर त्यांना तो बाधणार नाही। आता काय करायचं, हे संपूर्ण पीठ आणि साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे। लक्षात ठेवा ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही। भोपळ्याचं जे पाणी आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। बघा, जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पातळ होतंय वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी थोडंसं 2-3 चमचे बेसन पीठ वाढवू शकता, पण एवढ्या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट आहे। अशा पद्धतीने गोळा मळून घेतला, जास्त घट्टही नाही जास्त पातळसरही नाही, असा गोळा हा मळून घ्यायचा। त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि जसं मंचुरियन बनवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी आकार दिलाय। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता, लांब बनवू शकता किंवा चपटे असे बनवू शकता। तर बघू शकता तेवढ्या याच्यामध्ये एवढे आपले हे कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत। आता आपण त्याला तळून घेऊया। तळण्यासाठी मी तर कढई ठेवली, तेल ठेवलं, तेल चांगलं गरम झालं की गॅस हा आपल्याला मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे। बघू शकता, फुल गॅसवरती तळू नका, नाहीतर ते वरून लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील। आणि एकदम कमी गॅसवरती सुद्धा नका तळू, नाहीतर म्हणजे तेल तर हे पिणार नाही, पण कमी गॅसवरती तळले तर वेळ पण भरपूर लागेल। आणि अशा पद्धतीने मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे लालसर रंगावरती तळून घ्यायचेत। अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही मुलांना असे सुद्धा खायला हे देऊ शकता, खूपच छान लागतात। तर बघा अजिबात तेलकट झालेलं नाही, एकदम मस्त असे हे कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत। चला मग आपण ह्याची करी बनवण्यासाठी मसाला काढून घेऊ। या ठिकाणी एक मोठा कांदा आहे, तो कापून घेतला ओबडधोबडच। 7-8 काजू घेतले, 1 चमचा मगजबी, 1 टोमॅटो आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं। आपल्याला काय करायचं, आता कोफ्ते तळलेल्या कढईतलंच तेल बाहेर काढून घेतलं आणि त्याच्यातच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता, आता सुरुवातीला कांदा घातला। मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही, एकदम थोडासाच असा कच्चापणा जाईल एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचे। कांदा भाजत आला की त्याच्यातच आलं घालायचं, लसूण घालायचा आणि जे आपण घेतले होते ना काजू ते घातले। तुम्ही काजू या ठिकाणी भिजवून सुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट मसाल्यात सुद्धा भाजून घेऊ शकता। काजू आणि मगजबीने काय होतं की आपली जी कोफ्ता करी आहे ना ती एकदम रिच आणि एकदम चव तिची वेगळीच लागते आणि घट्टसर सुद्धा होते काजू आणि मगजबी घातल्यामुळे, आणि चव सुद्धा एकदम हॉटेलसारखी अशी लागते। हॉटेलमधल्या पण ज्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये काजू मगजबीचा वापर केला जातो, त्यामुळे त्या भाज्या पण एकदम खाण्यासाठी आपल्याला छान लागतात। संपूर्ण साहित्य इथं भाजत आलं की लगेचच नंतर आपल्याला शेवट त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण हे ओबडधोबडच वाटलेलं आहे, जास्त बारीकसर वगैरे काही वाटलेलं नाही। आता बघू शकता छान अशा रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे, जास्त लाल पण करायचं नाही, करपवायचं नाही। सोबतच त्याच्यात मूठभर कोथिंबीर घातली आणि ते आपल्याला थंड करून वाटून घ्यायचं। एका वाटीमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, आता
तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त या ठिकाणी करू शकता। अर्धा चमचा रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। सोबतच 1 चमचा किचन किंग मसाला किंवा जो मसाला तुमच्याकडे असेल चिकन मसाला किंवा दुसरा कुठला सब्जी मसाला तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि मसाले अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे। आता अशा पद्धतीने सुरुवातीला मसाले एकजीव केले ना पाण्यात, मग ते तेलात घातले का मसाले हे जळत नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीने पाण्यात मिक्स करून घ्या। 2 लवंगा, 2 मिरे, 1 विलायची, 1 मोठी विलायची आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतले आणि 2 तेजपत्ता, ते सुद्धा तेल गरम झालं की तेलात घालून द्यायचे आणि जो मसाला आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता ना तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून द्यायचा। आता जर तुम्हाला पाण्याऐवजी या ठिकाणी दही जर वापरायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता। दह्यामध्ये मसाले मिक्स करून घ्या, नंतर कमी गॅसवरती ते हात घालून द्या। आता मसाले थोडं तेल सोडायला लागलं की लगेचच आपल्याला जी वाटून घेतली होती ना मसाला तो घालून द्यायचा आहे। बघू शकता मसाल्याच्या भांड्याला पण मी थोडंसं विसळून पाणी घातलेलं आहे, कारण त्याला भरपूर असा मसाला होता। आता काय करायचं, कमी गॅसवरती एक तर झाकण ठेवून परतवा किंवा असंच परतवा। झाकण ठेवा शक्यतो, जेणेकरून असे शिंतोडे उडतात ना त्याच्यामुळे त्या अंगावरती उडणार नाही। आता ह्याच्यामध्ये काजू आपण घातलेले आहेत आणि मगज बी, त्याच्यामुळे हा मसाला लगेचच खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे हे आपल्याला हलवतच परतायचे, सोडून द्यायचं नाही, नाहीतर ते खालून जळून जाईल मसाला। आता आपल्या ग्रेव्हीच्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं करून पाणी ॲड करायचं, थोडं पाणी टाकायचं, मसाला एकजीव करायचा, नंतर जेवढं लागतंय तेवढं पाणी घाला, जेणेकरून मसाल्यामध्ये गाठी ह्या राहणार नाही। तर आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं, संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलं। आता तुम्हाला या ठिकाणी मी हे करी पातळ केलेली दिसेल का, कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये कोफ्ते ॲड करणार आहे ते कोफ्ते पण भरपूर अशी ग्रेव्ही शोषून घेतात, त्यामुळे ही भाजी नंतर घट्ट होते आणि आपण त्याच्यामध्ये काजू मगज बी वापरलेले आहेत ना त्याच्यामुळे सुद्धा ही भाजी नंतर घट्टच होते। त्याच्यामुळे सुरुवातीलाच करताना भाजी थोडीशी पातळसर अशीच ठेवायची। 2 छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे रश्श्याला 5 मिनटं, त्याच्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आणि त्याच्यात कोफ्ते हे सोडून घ्यायचे। आता कोफ्ते सोडलेले 5 ते 7 मिनटं आपल्याला ते ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे, जास्त वेळ शिजवायचं नाही। आता ही घरातलीच मलाई आहे, अर्धी वाटी, ती मी फेटून घेतली छान अशी आणि ती मलाई याच्यामध्ये घालून द्यायची। तुमच्याकडे जर विकतची असेल ना ती सुद्धा तुम्ही ह्याच प्रमाणात वापरू शकता। गॅस बंद केला, आपली मस्त अशी एकदम रिच हॉटेलसारखीच ही कोफ्ता करी बनून तयार झालेली आहे। जे लोक भोपळा खात नाही किंवा दुधी भोपळा खात नाही अशांसाठी तर हे एकदम परफेक्ट आहे, त्यांना कळणार पण नाही आपण कसले कोफ्ते खातोय ते। तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली असेल तर तुम्हा इतर नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवत जा, जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। मला कमेंट करून कळवा की तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत ते, आणि ज्या रेसिपी मी टाकत आहे त्या तुम्हाला कशा वाटतात ते मला ते सुद्धा कळवा। आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब